नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री आणि आज आपण बोलणार आहोत लहान मुलांमधील लठ्ठपणा आणि त्यांच्या वाढ आणि विकास यांच्यावर होणारे दुष्परिणाम। आजपर्यंत आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की लठ्ठपणामुळे बीपी, शुगर आणि लाईफस्टाईल डिसऑर्डरचे धोके वाढतात, हृदयामध्ये ब्लॉकेजेसचे धोके वाढतात। या सर्व गोष्टी आपल्याला माहीतच आहेत, परंतु तुम्हाला हे माहीत आहे का लहान मुलांमधील लठ्ठपणामुळे त्यांचा वाढ आणि विकास सुद्धा हॅम्पर होतो, त्यावरही दुष्परिणाम दिसून येतात। भारतामधील लहान मुलांमध्ये लठ्ठपणामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। याची दखल लॅन्सेट या इंटरनॅशनल जर्नलने घेतली आहे व भारतावर लवकरच लठ्ठपणाचे संकट येणार असल्याचे दिसून येते। याची कारणे कोणती कोणती आहेत? नंबर 1, शारीरिक हालचालींमध्ये लक्षणीय झालेली घसरण। नंबर 2, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, एक्सेस कॅलरीयुक्त, शुगरयुक्त प्रोसेस्ड फूड खायला देणे। नंबर 3, एक्सेसिव्ह स्क्रीन टाइम। नंबर 4, हॉर्मोनल किंवा जेनेटिक लठ्ठपणा। लहान मूल गुबगुबीत असेल तर किती गोंडस दिसतं, किती छान दिसतं, मग आपण त्यांच्यामध्ये वजन कमी करायला लावणं का गरजेचे आहे? कारण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की वजन जास्त असल्यानंतर हृदयविकार आणि डायबिटीस अशा अनेक गोष्टींचे धोका वाढतो, परंतु याचबरोबर लहान मुलांमध्ये वाढ आणि विकासावर दुष्परिणाम दिसून येतो। यांची वाढ खुंटलेली दिसून येते। ते कसे? जाड लहान मुलांमध्ये निद्रा विकार असतात, रात्रीची झोप व्यवस्थित न झाल्यामुळे दिवसभर ते तंद्रीत आणि आळशीपणामध्ये घालवतात, त्यामुळे शाळेतील परफॉर्मन्सवर त्याचा लठ्ठ असल्या कारणाने इतर मुलांमध्ये मिक्स न होणे, एकटेपणा, एकलकोंडेपणा पसंत करणे, बॉडी इमेज बद्दल कॉन्शियस असणे आणि मित्रमैत्रिणी बनवण्यात अक्षम असणे अशा गोष्टी दिसून येतात। स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो, म्हणजेच सामाजिक विकास आणि वाढीवर त्यांचा परिणाम दिसून येतो। परिणामी त्यांच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा याचा दुष्परिणाम दिसून येतो। आयुर्वेदानुसार लठ्ठपणामध्ये मेद विकृती असल्यामुळे स्किन इन्फेक्शन, स्किन ॲलर्जी लठ्ठ मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते। लठ्ठपणा विशेषतः पौगंडावस्थेतील मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो, ज्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होण्याची जास्त शक्यता असते। त्यामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणा, विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांमधील लठ्ठपणा कशा पद्धतीने हाताळायचा हा एक संवेदनशील आणि नाजूक विषय आहे। यामध्ये सगळ्यात पहिली पायरी आहे तो म्हणजे आहार। आहारामध्ये पौष्टिक आणि सर्व रसात्मक आणि सर्व जीवनसत्वे असणारा आहार देणे ही पहिली पायरी आहे। जंक फूड, प्रोसेस्ड फूड, शुगरने लोडेड असलेले फूड देणं टाळावे। कुठल्याही प्रकारचे क्रॅश डाएट फॅड्स फॉलो करू नयेत। कधी कधी डायटिशियनने दिलेले डाएट प्लॅन सुद्धा सुरुवातीला खूप छान काम करतात, परंतु काही दिवसांनी ते काम करेनासे होतात। आहारातून विनाकारण काही गोष्टी वगळण्यापेक्षा अगदी लहान वयापासूनच हेल्दी इटिंग हॅबिट्सला इंट्रोड्यूस करणं खूप महत्त्वाचं आहे। शिवाय आपल्याला वेळोवेळी लहान मुलांचे वजन, उंची तपासणे जरुरी आहे। शारीरिक व्यायाम, मैदानी खेळ अशा गोष्टींमध्ये त्यांना व्यस्त करावे। तसेच स्क्रीन टाइम म्हणजेच मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, टॅब्स या गोष्टींपासून त्यांना शक्य तितकं दूर ठेवण्यात यावं। कुठल्याही प्रकारच्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे लठ्ठपणा वाढत असेल तर त्या गोष्टीचा व्यवस्थित ट्रॅक ठेवावा आणि तुमच्या बालरोग तज्ञांकडून वेळोवेळी तशा पद्धतीच्या तपासण्या आणि उपचार घ्यावेत। Stay tuned for more such videos. Thank you for watching.